चला UEE थर्ड टॉपिकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. UEE फास्ट रिव्हिजन सेशन 1 आणि 2 बघितला. तर UEE फास्ट रिव्हिजन सेशन 1 मध्ये आपण काय बघितलं? इल्युमिनेशन बघितलं. काय बघितलं? इल्युमिनेशन. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या याच्यामध्ये काय बघितलं? तर इलेक्ट्रिक हिटिंग. तर हे दोन युनिट आपले, दोन चॅप्टर आपले पहिल्या आणि दुसऱ्या UEE लाईव्ह सेशनमध्ये सुपरफास्ट रिव्हिजनचे झाले होते. परंतु आज लाईव्ह आपण घेऊ शकलो नाही. नेटवर्कचा इश्यू आहे. अर्ध्या तासापासून आम्ही वाट बघतो आहे. नेटवर्क येईल पण नेटवर्क काय येईना. आणि 5Gने आपण सुरू केलं, परंतु थोडा इश्यू यायला लागला आहे. मधात आवाज यायला लागला आहे, आवाज ब्रेक व्हायला लागला आहे आणि बफरिंग होते. त्यामुळं आपण काय करतो आहे, डायरेक्ट रेकॉर्डेड करतो आहे आणि ते रेकॉर्डेड सेशन जे आहे ते आपण यूट्यूबला नंतर टाकून देऊ. तर चला, तुमचं पुनश्च या यूट्यूब रेकॉर्डेड सेशनमध्ये सर्वांचं स्वागत. तर आपण चॅप्टर नंबर 3 बघणार आहोत आज, इलेक्ट्रिक वेल्डिंग. तर परत आपण काय करायचं आहे, नोटबुक घ्यायची आणि त्याच्यामध्ये त्या कन्सेप्ट लिहून काढायच्या आणि प्रॅक्टिस करायची आहे. जिथं नाही समजलं तिथं तुम्ही ते कमेंट सेशनमध्ये टाकून त्या पद्धतीचा व्हिडिओ पॉज करून परत बघायचे. आणि परत वाटलं तर जुने व्हिडिओ आहेत बघा, प्लेलिस्टमध्ये जा, UEEमध्ये जा आणि त्या पद्धतीचे व्हिडिओ आपण साध्या बोर्डवर घेतलेले आहेत. तेच आता आपण फक्त सुपरफास्ट रिव्हिजनच्या माध्यमातून ऑनलाईन बोर्डवर, स्मार्ट बोर्डवर घेत आहोत. ओके, चला. इलेक्ट्रिकल वेल्डिंगमध्ये आपण काय बघणार आहेत? सगळ्यात पहिले कन्सेप्ट बघू. सिलेबस, इलेक्ट्रिक वेल्डिंग, प्रिन्सिपल, त्याच्यानंतर क्लासिफिकेशन, त्याच्यानंतर मेथड ऑफ वेल्डिंग, त्याच्यामध्ये आर्क आणि रेजिस्टन्स, त्याच्यानंतर रेजिस्टन्स वेल्डिंग, त्याचे प्रिन्सिपल, ॲडव्हान्टेजेस अँड टाइप्स, त्याच्यानंतर आर्क वेल्डिंग, त्याच्यामध्ये फॉर्मेशन ऑफ आर्क, इफेक्ट ऑफ आर्क लेंथ, त्याच्यानंतर प्रिन्सिपल, ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस, टाइप्स, कंपेअर आर्क अँड रेजिस्टन्स वेल्डिंग, and modern electric welding technique. आता हे मॉडर्न टेक्निकमध्ये काय काय बघणार आहे आपण? लेझर वेल्डिंग, अल्ट्रासॉनिक, लेझर, अंडर वॉटर आणि IGBT या टाईपच्या वेल्डिंग बघणार आहे. तर बघा, कोणता टॉपिक किती महत्त्वाचा आहे याच्याबद्दल चर्चा करण्यासाठी आपण सिलेबस पूर्ण लिहित असतो. तर इलेक्ट्रिक वेल्डिंग हा युनिट नंबर 3 आपण बघणार आहोत. हा अतिशय छोटा टॉपिक आहे कंपेअर विथ ऑल अदर टॉपिक. दिस इज अ स्मॉलेस्ट टॉपिक इन द UEE सिलेबस. आणि हा टॉपिक जवळपास 12 ते 16 मार्काला विचारतात. ओके, याच्यावर 3 ते 4 क्वेश्चन असतात, जास्त मोठा नाही हा. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपण बघू कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रिक वेल्डिंग. व्हॉट इज इलेक्ट्रिक वेल्डिंग?
प्रिन्सिपल अँड क्लासिफिकेशन हा 2 मार्काला याच्यावर एखादा प्रश्न असू शकतो, असेलच असं नाही. ओके, व्हेरी इम्पॉर्टंटच्या कॅटेगरीमध्ये येत नाही, असू शकतो. व्हॉट इज वेल्डिंग अँड स्टेट इट्स वर्किंग प्रिन्सिपल, अशा पद्धतीचा एखादा क्वेश्चन असू शकतो, येईलच असं नाही. त्याच्यानंतर मेथड ऑफ वेल्डिंग, मेथड ऑफ इलेक्ट्रिक वेल्डिंग, मेथड ऑफ इलेक्ट्रिक वेल्डिंग याच्यावर 2 मार्काचा प्रश्न कंपल्सरी असतो. 2 मार्काचा क्वेश्चन कंपल्सरी असतो. तर काय असेल क्वेश्चन? क्लासिफाय इलेक्ट्रिक वेल्डिंग और क्लासिफाय मेथड ऑफ इलेक्ट्रिक वेल्डिंग अशा पद्धतीचा प्रश्न असेल. तर मग त्याच्यामध्ये काय लिहिणार तुम्ही? एका साईडने इलेक्ट्रिक वेल्डिंग लिहिणार, सॉरी इलेक्ट्रिक वेल्डिंगचंच क्लासिफिकेशन करायचं आहे. एका साईडने रेजिस्टन्स वेल्डिंग लिहिणार, एका साईडने आर्क वेल्डिंग लिहिणार. रेजिस्टन्स वेल्डिंगचे परत 6-7 टाईप्स आहेत. कोणते? बट वेल्डिंग, त्याच्यानंतर प्रोजेक्शन वेल्डिंग, त्याच्यानंतर फ्लॅश बट वेल्डिंग, त्याच्यानंतर सीम वेल्डिंग, त्याच्यानंतर स्पॉट वेल्डिंग, एनर्जी स्टोरेज वेल्डिंग, हे तुमचे रेजिस्टन्स टाईपचे टाईप. आणि आर्कचे कोणकोणते टाईप्स आहेत? मेटल आर्क वेल्डिंग आणि कार्बन आर्क वेल्डिंग, अशा पद्धतीनं आर्क वेल्डिंगचे टाईप्स पडतात. तर हा प्रश्न 2 मार्काला येणार म्हणजे येणारच. जर नाही आला तर तुम्हाला माहिती आहे काय करायचं. ओके, त्याच्यानंतर हे बघा, रेजिस्टन्स वेल्डिंग आणि आर्क वेल्डिंग याच्यावर एक 4 मार्काचा प्रश्न असेल, कंपल्सरी क्वेश्चन. रेजिस्टन्स वेल्डिंगवर 4 ते 6 मार्काला विचारतील. बघा, डिफाईन रेजिस्टन्स वेल्डिंग, स्टेट इट्स टाईप्स अँड एक्सप्लेन एनी वन, असा जर प्रश्न असेल तर किती मार्काला असेल? 6 मार्काला असेल. आणि नुसते जर लिस्ट टाईप्स ऑफ रेजिस्टन्स वेल्डिंग अँड एक्सप्लेन एनी वन म्हणलं तर 4 मार्काला असेल. किंवा एखाद्या वेळेस फक्त सीम वेल्डिंग आणि स्पॉट वेल्डिंग एक्सप्लेन करा म्हणू शकतात, तर ते 4 मार्काला असेल. अशा पद्धतीनं 4 ते 6 मार्काला एक प्रश्न याच्यावर असणार म्हणजे असणारच. तर बघा, याच्यावर एक प्रश्न असणार, याच्यावर एक प्रश्न असणार आणि रेजिस्टन्स वेल्डिंगवर एक प्रश्न असणार, 2 प्रश्न असणार. त्याच्यानंतर आर्क वेल्डिंग, आर्क वेल्डिंगवर असा सामान्यतः प्रश्न विचारत नाही. फॉर्मेशन ऑफ आर्क, आर्क कशी तयार होते, त्याचे इफेक्ट काय, लेंथ कशी वाढवायची, ह्या गोष्टी आपण याच्यामध्ये शिकणार आहेत. तर याच्यावर प्रश्न असतो प्रिन्सिपल ऑफ आर्क, ॲडव्हान्टेजेस ऑफ आर्क वेल्डिंग, डिसॲडव्हान्टेजेस ऑफ आर्क वेल्डिंग आणि टाईप्स ऑफ आर्क वेल्डिंग. टाईप्स कोणकोणते आर्क वेल्डिंगचे? कार्बन आर्क आणि मेटल आर्क. ते कार्बन आर्क, मेटल आर्कवर 4 मार्काला एक प्रश्न असतो. ओके, तर महत्त्वाच्या क्वेश्चनमध्ये हा एक क्वेश्चन आहे. अति महत्त्वाच्या क्वेश्चनमध्ये हे 2च प्रश्न आहेत आणि हे एक महत्त्वाच्या क्वेश्चनमधला येतो. ओके, त्याच्यानंतर कंपॅरिझन हा एक अतिशय महत्त्वाच्या क्वेश्चनमधला प्रश्न आहे. म्हणजे बघा, अतिशय महत्त्वाचे क्वेश्चन किती? क्लासिफिकेशन ऑफ रेजिस्टन्स वेल्डिंग 2 मार्काला, त्याच्यानंतर याच्यावर एक 4 मार्काचा क्वेश्चन आणि याच्यावर एक 2 ते 4 मार्काचा क्वेश्चन. तर अशा पद्धतीने 3च क्वेश्चन महत्त्वाचे आहेत आणि याच्यावर एक महत्त्वाचा क्वेश्चन येऊ शकतो 4 मार्काला. मॉडर्न इलेक्ट्रिक वेल्डिंग टेक्नॉलॉजी किंवा टेक्निक हे आत्ताच्या सिलेबसला पार्ट आलेला आहे. पहिले हा तुमच्या सिलेबसला नव्हता. म्हणजे तुमचं आय स्कीमला, के स्कीमला, सॉरी आय स्कीम, जी स्कीम, सी स्कीम, ई स्कीम, ज्या मागच्या स्कीम होत्या त्या स्कीमला हा प्रश्न नव्हता, हा सिलेबसलाच पार्ट नव्हता. परंतु आता आलेला आहे. याच्यावर एक 4 मार्काचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर महत्त्वाच्या क्वेश्चनमध्ये हा एक महत्त्वाचा, हा एक महत्त्वाचा. अति महत्त्वाच्या प्रश्नामध्ये हा एक महत्त्वाचा, हा पण एक अति महत्त्वाचा. 1, 2, 3 अति महत्त्वाचे. हा 4, 4, 2, 10 मार्क इथं फिक्स आणि बाकी ह्या 2 पैकी एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. अशा पद्धतीनं 14 मार्काला ते 12 मार्काला हा प्रश्न, हा टॉपिक असण्याची शक्यता आहे. अतिशय सोपा आहे आणि अगदी 1 तासामध्ये संपेल. सुपरफास्ट रिव्हिजनमध्ये आपण 1 तासात संपवणार आहोत. ओके, समजलं आहे? चला पुढचा पाठ बघू आपण. सुरू करू. टाईप क्वेश्चन नंबर पहिला. ओके, क्लासिफिकेशन ऑफ इलेक्ट्रिक वेल्डिंग. क्लासिफिकेशन ऑफ इलेक्ट्रिक वेल्डिंग.
मग क्लासिफिकेशन ऑफ इलेक्ट्रिक वेल्डिंग याचे 2 प्रकार पडतात. ओके, आता वेल्डिंगचं क्लासिफिकेशन विचारलं आहे का? नाही. इलेक्ट्रिक वेल्डिंगचं विचारलं आहे, तर मग याचे 2 प्रकार पडतात. कोणकोणते? रेजिस्टन्स आणि दुसरं आर्क वेल्डिंग. रेजिस्टन्स वेल्डिंग, आर्क वेल्डिंग. मग रेजिस्टन्स वेल्डिंगचे परत किती प्रकार पडतात रे? बखळ प्रकार पडतात. सांगा कोणतं? बट वेल्डिंग, त्याच्यानंतर फ्लॅश बट, कोणतं? स्पॉट वेल्डिंग, त्याच्यानंतर प्रोजेक्शन वेल्डिंग, त्याच्यानंतर सीम वेल्डिंग, त्याच्यानंतर एनर्जी स्टोरेज, किंवा त्याला आपण प्रिकॉशन सुद्धा म्हणतो. आर्क वेल्डिंगचे किती प्रकार? 2. कोणकोणते? मेटल आर्क आणि कार्बन आर्क. ओके, तर आता आपल्याला इथंच एकाच याच्यामध्ये हा 2 मार्काचा प्रश्न तर झालाच, परंतु याच्यावर सगळ्या टाईपच्या वेल्डिंग शॉर्टमध्ये डायग्रामॅटिकली घ्यायच्यात एकाच याच्यावर. तुम्ही पण काढू शकता, प्रॅक्टिस होईल तुमचीच.
बघा, एकाच दमात आपण सगळ्या वेल्डिंग घेतोय, जेणेकरून आपला टाईम पण वाचेल आणि फास्ट आपला पार्ट पण कवर होईल. ॲक्च्युली हे जर याच्यामध्ये झालं असतं, ऑनलाईन सेशनमध्ये घेता आलं असतं तर भारी होऊन गेलं असतं. दिसतंय का रे? हा इलेक्ट्रोड आहे. चला, एकाच दमात सगळ्या वेल्डिंग आपण बघणार आहोत. ओके, जवळपास 60% टॉपिकच इथं कवर होतो. हा टॉपिकच 60% इथं कवर होतो. तर सगळ्यात पहिले हा 2 मार्काचा प्रश्न, फक्त काय की क्लासिफाय इलेक्ट्रिक वेल्डिंग. इलेक्ट्रिक वेल्डिंगचं क्लासिफिकेशन लिहायला 2 मार्काला परीक्षेमध्ये जशाच्या तसं विचारला जाऊ शकतो. याच्यामध्ये फक्त तुम्हाला काय करायचं आहे, रेजिस्टिव्ह वेल्डिंग, रेजिस्टन्स वेल्डिंग आणि आर्क वेल्डिंग हे 2 टाईप्स लिहायचेत आणि त्याचे सब टाईप्स लिहायचेत. तर एवढं 2 मार्काला विचारतात क्वेश्चन नंबर पहिल्यामध्ये. आता बघा, एक एक वेल्डिंग आपण थोडी डिटेल बघू. तर रेजिस्टन्स वेल्डिंग अशी वेल्डिंग आहे ज्याच्यामध्ये प्रेशर अप्लाय केलं जातं. रेजिस्टन्स वेल्डिंगमध्ये काय अप्लाय केलं जातं, प्रेशर. किंवा फोर्स अप्लाय केला जातो. ओके, तर रेजिस्टन्स वेल्डिंग ही अशी वेल्डिंग आहे जिथं काय केलं जातं, प्रेशर किंवा फोर्स अप्लाय केला जातो. आर्क वेल्डिंगमध्ये प्रेशर किंवा फोर्स अप्लाय केला जात नाही. तर हा फरक आहे. तर बऱ्याच वेळेस डिफरन्ससुद्धा परीक्षेला विचारला जाऊ शकतो. जर डिफरन्स विचारला तर डिफरन्स आपण सेपरेट तर घेऊच, परंतु शॉर्टकटमध्ये तुम्हाला डिफरन्ससुद्धा आत्ताच सांगण्याचा प्रयत्न करतो. एक रेजिस्टन्स वेल्डिंगमध्ये प्रेशर अप्लाय केला जातो, प्रेशर अप्लाय, आणि इथं प्रेशर नॉट अप्लाय, प्रेशर नॉट अप्लाय. इथं प्रेशर अप्लाय केलं जातं, तर इथं प्रेशर अप्लाय केलं जातं का, नाही, प्रेशर अप्लाय केलं जात नाही. पण इथं फिलिंग मटेरियल नसतं, फिलिंग मटेरियल इज नॉट अवेलेबल. ओके, आणि इथं फिलिंग मटेरियल इज अवेलेबल, फिलिंग मटेरियल अवेलेबल. याच्यात फिलिंग मटेरियल असतंय. आणि म्हणजे फिलिंग मटेरियल बघा, 2 मेटल पार्टला जोडायचे. काय करायचे, 2 मेटल पार्टला जोडायचे.
तर पहिल्या वेल्डिंगमध्ये आपण काय करतो, हे दोन टर्मिनल जे आहेत हे याला मेल्ट करतो आणि प्रेशर दाबताना ते चिटकून जातात. ओके, हे रेजिस्टन्स वेल्डिंग. सगळ्यात पहिली वेल्डिंग म्हणजे काय ते समजून घ्या. वेल्डिंग इट इज अ प्रोसेस इन विच वी आर कन्वर्टिंग म्हणण्यापेक्षा वी आर जॉईंटिंग टू सिमिलर और डिसिमिलर मेटल अँड फॉर्मेशन ऑफ होमोजिनियस मटेरियल. दोन किंवा दोनपेक्षा जास्त मटेरियल जोडून एक अखंड एकटा मटेरियल तयार करण्याची जी प्रोसेस आहे त्याला आपण काय म्हणतो, वेल्डिंग असं म्हणतो. वेल्डिंगचे दोन प्रकार पडतात. कोणकोणते? एक रेजिस्टन्स वेल्डिंग आणि दुसरं आर्क वेल्डिंग. रेजिस्टन्स वेल्डिंगमध्ये प्रेशर अप्लाय केलं जातं, तर आर्क वेल्डिंगमध्ये प्रेशर अप्लाय केलं जात नाही. रेजिस्टन्स वेल्डिंगमध्ये आपण मटेरियलला मेल्ट करतो रेजिस्टिव्ह प्रिन्सिपलने. रेजिस्टिव्ह प्रिन्सिपल म्हणजे H I² RT, जूल्स लॉ या प्रिन्सिपलने. आणि आर्कमध्ये आपण आर्किंग प्रिन्सिपलने मटेरियलला मेल्ट करतो. मेल्ट तर दोन्हीकडे बी केलं जातं. एकाला आर्क प्रिन्सिपलने मेल्ट केलं जातं आणि दुसऱ्याला रेजिस्टन्स प्रिन्सिपलने मेल्ट केलं जातं. तर इथं कोणता प्रिन्सिपल आहे? आर्क प्रिन्सिपल. इथं आर्क प्रिन्सिपल, इथं रेजिस्टन्स प्रिन्सिपल. एकामध्ये फिलिंग मटेरियल टाकलं जातं आणि दुसऱ्यामध्ये फिलिंग मटेरियल टाकलं जात नाही. तर रेजिस्टन्स वेल्डिंगमध्ये फिलिंग मटेरियल टाकलं जात नाही, प्रेशर अप्लाय केलं जातं. तर इथं प्रेशर अप्लाय केलं जात नाही, फिलिंग मटेरियल टाकलं जातं. येतं लक्षात? हा एक बेसिक मूलभूत फरक आहे त्यातला. त्याच्यानंतर आता रेजिस्टन्स वेल्डिंग हे एवढी स्मूथ होत नाही कम्पेअर विथ आर्क वेल्डिंग. ओके, रेजिस्टन्स वेल्डिंगमध्ये जास्त एनर्जी लागते कारण प्रेशर अप्लाय केलं जातं. आर्क वेल्डिंगमध्ये कमी एनर्जी लागते कारण प्रेशर अप्लाय केला जात नाही. तर मोस्ट पॉप्युलर वेल्डिंग कोणती आहे? रेजिस्टन्स वेल्डिंग आहे. आणि मोस्ट पॉप्युलर वेल्डिंग आर्क वेल्डिंग आहे आणि कमी पॉप्युलर वेल्डिंग रेजिस्टन्स वेल्डिंग आहे. तर बल्क प्रोडक्शनसाठी स्पेसिफिक ॲप्लिकेशनसाठी याचा वापर केला जातो आणि काही ॲप्लिकेशनसाठी याचा वापर केला जातो. ओके, तर इथं वेल्डिंग ट्रान्सफॉर्मर वापरतो. इथं वेल्डिंग ट्रान्सफॉर्मर दोन्हीकडे बी वेल्डिंग ट्रान्सफॉर्मर वापरला जातो, परंतु इथं आर्क फॉर्म करण्यासाठी वेल्डिंग ट्रान्सफॉर्मर वापरतो. तर इथं डायरेक्ट हाय करंट प्रोड्यूस करण्यासाठी वेल्डिंग ट्रान्सफॉर्मर वापरतो. तर अशा पद्धतीने ही सिस्टीम आहे. तर बघा आता चला, हे डिफरन्स समजला तुम्हाला? परीक्षेला डिफरन्ससुद्धा विचारतात. तर डिफरन्सचे किती पॉईंट आहेत? हां, रेजिस्टन्स वेल्डिंगची स्पीड जास्त आहे म्हणून बल्क प्रोडक्शनमध्ये याचा वापर करतात आणि याची स्पीड कमी आहे. त्याच्यानंतर इथं टेक्निकल पर्सन लागल वेल्डिंग करायला, वेल्डिंग गॉगल व्यवस्थित सेफ्टी ॲपरेटस वगैरे वापरून, कारण आर्क आहे ना, डोळ्याला त्रास होईल. इथं तसं काही नाही. ओके, त्याच्यानंतर याची वेल्डिंग क्वालिटी गुड आहे. ओके, तिथं असं हे काय म्हणतात ते अंडरकट किंवा वरून असा एक लेअर वगैरे तयार होत नाही. इथं मात्र तसा लेअर तयार होतं, फिनिशिंग प्रॉपर नसते. त्याच्यानंतर स्किल रिक्वायर्ड इथं कमी लागेल, इथं जास्त लागेल. इथं स्लग फॉर्मेशन होत नाही, इथं स्लग फॉर्मेशन होतं. असा लेअर याच्यावर लेअर तयार होतो. परंतु ही वेल्डिंग स्वस्त आहे, ही वेल्डिंग थोडी नाही बरीच महाग आहे. ओके, तर हा कंपॅरिझन कधी कधी विचारलेला आहे ते सांगतो मी तुम्हाला. बऱ्याच वेळेस विचारलेला आहे, तर मेन्शन नाही केलं, पण तुम्हाला परीक्षेला विचारला होता ना आत्ता. चला, आता आपण वेल्डिंगचं 1 बाय 1 सगळे पार्ट बघू. तर बघा, सगळ्यात पहिले बट वेल्डिंग. व्हॉट इज बट वेल्डिंग? बट वेल्डिंग ही अशी वेल्डिंग आहे, याच्यामध्ये दोन पाईप किंवा होलो पाईप किंवा सॉलिड पाईप किंवा बार गज असे जर जोडायचे असेल तर काय करायचं आहे? एक फिक्स क्लाइम घ्या आणि एक मूव्हिंग क्लाइम घ्या. एक फिक्स क्लाइम आहे आणि एक मूव्हिंग क्लाइंब आहे. फिक्स क्लाइममध्ये याला क्लाइंब करून ठेवा, होल्ड करून ठेवा. मूव्हिंग क्लाइममध्ये अशा पद्धतीने होल्ड करा, मूव्ह करा. तर आता फिक्स क्लाइम आणि मूव्हिंग क्लाइम जवळजवळ आणा आणि याला काय करा? अशा पद्धतीनं स्टेप डाऊन सप्लाय अप्लाय करा. काय करायचं आहे? स्टेप डाऊन सप्लाय. आता आर्कचा वेल्डिंग ट्रान्सफॉर्मरचा प्रिन्सिपल समजून घ्या. इथं काय रे? सप्लाय दिला. सप्लाय काय आहे? AC सप्लाय दिला तर इथं व्होल्टेज स्टेप डाऊन होणार आहे. व्होल्टेज स्टेप डाऊन झाल्यावर करंट काय होईल? स्टेप अप होईल. आणि स्टेप अप झालेला जास्तीचा करंट काय करेल? याला
इथं मेल्ट करेल आणि मेल्ट केला, एकदा मेल्ट झाला की दोन्हीकडून प्रेशर अप्लाय करायचं आणि दोन्हीकडून प्रेशर अप्लाय केलं तर काय होईल, हा अखंड पार्ट तयार होईल. त्या टाईपच्या वेल्डिंगला बट वेल्डिंग म्हणतात. कोणाकोणाला समजलं आहे? बट वेल्डिंग समजलं? पुन्हा एकदा बघा, आपण सप्लाय अप्लाय करतो, हे स्टेप डाऊन होतं, स्टेप डाऊन झाल्याच्या नंतर व्होल्टेज स्टेप डाऊन होतं. आता समजा 230 व्होल्ट दिलं आणि त्याला आपण काय केलं, 23 व्होल्टमध्ये कन्वर्ट केलं, तर 10 पट सप्लाय व्होल्टेज कमी झालं, पण 10 पट करंट वाढणार आहे. समजा इथं 5 अँपियरचा करंट होता किंवा 10 अँपियरचा करंट धरू आपण, तर इकडं किती झाला, 100 अँपियरचं करंट. आणि हा 100 अँपियरचं करंट हा पार्ट मेल्ट करेल. हा पार्ट मेल्ट केला की दोन्हीकडून प्रेशर अप्लाय करायचं आहे आणि दोन्हीकडून प्रेशर अप्लाय झालं की ते वेल्ड होऊन जाईल. तर कुठं वापरतात रे बट वेल्डिंग? पाईप जॉईंटला, रॉड जॉईंटला, स्ट्रेट रॉड वगैरे असतात ना, तर त्याला जॉईन करण्यासाठी या टाईपची वेल्डिंग वापरतात. ओके, स्पेसिफिक फक्त एवढंच 4 मार्काला विचारलं जाऊ शकतं. डिफाईन रेजिस्टन्स वेल्डिंग आणि एक्सप्लेन बट टाईप ऑफ रेजिस्टन्स वेल्डिंग. तर डायग्राम काढायची आणि तिथं तुम्हाला मेन्शन करायचं आहे सप्लाय, हे हा फिक्स क्लाइम, हा मूव्हिंग क्लाइम, हा मूव्ह केल्याच्यानंतर प्रेशर जर अप्लाय केलं तर हा वेल्ड होतो. 4 मार्काला लिहिता येईल. सोपं आहे ना? हे लिहूनसुद्धा दिलेलं आहे तुम्ही परत त्या चॅनलच्या त्या पेजवर जाऊन ते बघू शकता. ओके, तर हे बट वेल्डिंग समजलं? नेट आलं आहे का? नाही. चला नेक्स्ट आहे फ्लॅश बट वेल्डिंग. आता बट वेल्डिंग आणि फ्लॅश बट वेल्डिंगमध्ये काहीच फरक नाही, थोडा फरक आहे. तर फ्लॅश बट वेल्डिंगमध्ये काय होतं, फ्लॅशिंग होते बघा. फ्लॅश बट वेल्डिंगमध्ये काय होते, फ्लॅशिंग होते. फ्लॅशिंग म्हणजे इथं फाईन असा फ्लॅश तयार होतो. ओके, ठिणग्या तयार होतात, स्पार्क तयार होतो, फ्लॅश तयार होते. त्या टाईपच्या वेल्डिंगला फ्लॅश बट वेल्डिंग असं म्हणतात. ओके, तर ही वेल्डिंग जी आहे ही जास्त प्रेशर अप्लाय न करता ही वेल्डिंग अचीव केल्या जाते. ओके, तर ह्या दोन्हीचा फरक काय आहे, ही बट वेल्डिंग साधी आहे आणि फ्लॅश बटमध्ये फ्लॅश क्रिएट होतं, बस दुसरं काही नाही. वेल्डिंग दोन्ही पद्धतीने आपण मेटलला किंवा हॉलो पाईप, लोखंडी पाईप असतात ना, ते पाईप जोडण्यासाठी किंवा रॉड जोडण्यासाठी, लोखंडाचे रॉड जोडण्यासाठी या टाईपच्या वेल्डिंगचा वापर केला जातो. येतं लक्षात? तर याला आपण काय म्हणतो, फ्लॅश बट. बाकी वर्किंग प्रिन्सिपल तेच आहे. याच्यामध्ये फिक्स क्लाइम, मूव्हिंग क्लाइम, हा क्लाइम अशा पद्धतीने मूव्ह होतो, नंतर ते स्टेप डाऊन प्रिन्सिपलने करंट स्टेप अप केला जातो आणि हा पार्ट मेल्ट करून जोडला जातो अशा पद्धतीने. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे स्पॉट वेल्डिंग. नेक्स्ट वेल्डिंग कोणती आहे, स्पॉट वेल्डिंग. तर याच्यामध्ये अशा टाईपचे टोकदार इलेक्ट्रोड असतात. कसे इलेक्ट्रोड असतात, टोकदार असे टोक असतात इलेक्ट्रोडला. ओके, असे इलेक्ट्रोडला टोकं असतात आणि मधामध्ये एका स्पॉटला ते मेल्ट करतात. कशाला, मेटल शीटला एका स्पॉटला मेल्ट करतात आणि त्या स्पॉटला मेल्ट केल्याच्यानंतर वरून आणि खालून प्रेशर अप्लाय केलं जातं आणि या प्रेशरमुळं हा पार्ट जॉईन होतो. तर या टाईपच्या वेल्डिंगला आपण काय म्हणतो, स्पॉट वेल्डिंग म्हणतो. या टाईपच्या वेल्डिंगला स्पॉट वेल्डिंग म्हणतो. तर स्पॉट वेल्डिंग मशीन अशी असते, तुम्ही ती पंचिंग पाहिली का, मोठ्या पंचिंग असतात पहा, खटकन पंच करतात. साध्या पंचिंग असतात पंच करण्यासाठी, मोठाल्या पंची असतात पंच. तर ही वेल्डिंग बी अशी काय केली जाते, आपण त्याच्यावर बसवतो, ठेवतो, खटकन ते एकदा प्रेस होऊन जातं, त्या पद्धतीची वेल्डिंग आहे. तर 2 थिन सीट असतात मेटलच्या आणि ह्या 2 थिन सीट जर तुम्हाला एखाद्या पॉईंटला जोडायच्या असेल तर या टाईपच्या वेल्डिंगचा वापर होतो. तर याला काय म्हणतात, स्पॉट वेल्डिंग म्हणतात. समजलं? पुन्हा एकदा लक्ष द्या. तर याच्यामध्ये परत इकडं तुमचा ट्रान्सफॉर्मर वगैरे तो प्रिन्सिपल सेमच आहे. इथं तुमचं काय असेल, ह्या 2 टर्मिनलच्या अक्रॉस आपण काय लावणार, ट्रान्सफॉर्मरचा सप्लाय लावणार. मग करंट फ्लो झाल्याच्यानंतर इथं तुमचं काय होईल, हा पार्ट मेल्ट होईल आणि हा पार्ट मेल्ट झाला की प्रेशर अप्लाय केल्याच्यानंतर खटकन हा पार्ट जोडून जाईल. तर या टाईपच्या वेल्डिंगला आपण स्पॉट वेल्डिंग म्हणतो. वेल्डिंग तर होते परंतु मेटल शीटच्या एका स्पॉटला, त्याच्यामुळे त्याला स्पॉट वेल्डिंग असं म्हणतात. दुसरी प्रोजेक्शन वेल्डिंग. प्रोजेक्शन वेल्डिंगमध्ये आपण फ्लॅट इलेक्ट्रोड वापरतो. इथं कसे इलेक्ट्रोड वापरले आपण, टोकदार इलेक्ट्रोड वापरले. इथं कसे इलेक्ट्रोड वापरले, टोकदार इलेक्ट्रोड वापरले. इथं कसे वापरले आपण, फ्लॅट इलेक्ट्रोड वापरले. तर हे हे अशा पद्धतीने फ्लॅट इलेक्ट्रोड आहे, दोन्ही साईडने फ्लॅट इलेक्ट्रोड वापरले. आता इथं पण प्रेशर अप्लाय होणार आहे, लक्षात घ्या, प्रेशर तर इथं पण अप्लाय होणार आहे. तर परत सप्लाय दिला,
स्टेप डाऊन प्रिन्सिपल, करंट स्टेप अप होणार आणि इथं काय होणार आहे, प्रोजेक्शन होणार आहे. तर इथं प्रोजेक्शन कसं, प्रोजेक्शन म्हणजे काय, याचं प्रोजेक्शन याला, याचं प्रोजेक्शन असं, खिडक्या वगैरे तयार करतो ना आपण, किंवा ते चाळणी गाळणी ह्या शब्द माहिती आहे का तुम्हाला, तुम्ही मळणी यंत्रातल्या मोठमोठ्या चाळण्या बघितल्या असतील. आता समजा 100 चाळण्या एकाच वेळेस बनवायच्या, तर मग काय करणार ते अशा पद्धतीची शीट घेणार आणि त्याला जे ॲरो आहे म्हणजे जे काय थ्रेड्स आहेत ते असे एकदम आरपार करणार, कशामधून, त्या 100 चाळण्यामधून ॲट ए टाईम, आणि मग 100 चाळण्याला प्रोजेक्टेड भोकं पडणार वरून असे. ओके, आणि मग ते सळ्या खाली गेल्याच्या नंतर आपल्याला चाळण्या दिसतील त्या, मग त्याला व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंग केली की त्या चाळण्या मग इथं वापरल्या जातात. तर ह्या प्रोजेक्शन वेल्डिंगमध्ये काय केलं जातं की 1 2 3 4 5 6 7 8 अशा नंबर ऑफ शीट घ्यायच्या आणि त्या शीटचं याचं प्रोजेक्शन इथं, याचं प्रोजेक्शन इथं, अशा पद्धतीनं त्याला प्रोजेक्टेड वेल्ड केलं जातं. याचं वेल्डिंग इथं, याचं वेल्डिंग इथं, अशा पद्धतीनं. तर या टाईपच्या वेल्डिंगला आपण काय म्हणतो, प्रोजेक्शन वेल्डिंग म्हणतो. का, तर शीटला जे प्रोजेक्टेड वेल्ड केलं जातं म्हणून याला प्रोजेक्टेड वेल्डिंग म्हणतात. तर याच्यामध्ये फ्लॅट इलेक्ट्रोड वापरतो. तर स्पॉट वेल्डिंगच आहे ही, इट इज अ टाईप ऑफ स्पॉट वेल्डिंग बट इट इज यूज फॉर प्रोजेक्शन पर्पज. येतं लक्षात, तरी प्रोजेक्शन वेल्डिंग. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सीम वेल्डिंग. आता सीम वेल्डिंग आपण डायग्राम वर घेतली. सीम वेल्डिंगमध्ये सप्लाय दिला, इथं कसे इलेक्ट्रोड आहेत, फ्लॅट इलेक्ट्रोड आहेत बघा. इथं कसे इलेक्ट्रोड आहेत, सॉरी रोलर इलेक्ट्रोड. इथं कसे टोकदार इलेक्ट्रोड आहे, इथं रोलर इलेक्ट्रोड आहे. तर हे रोलर इलेक्ट्रोड अशा पद्धतीने रोल होणार, अशा पद्धतीने रोल होणार आणि हे पुढं पुढं जाणार. ओके, ही शीट मागं जाणार. जसं तुम्ही लॅमिनेशन पाहिलं का, किंवा झेरॉक्समधून पेपर असा बाहेर करतो रोल होऊन, पाहिलं असेल ना तुम्ही ते रोल कशा पद्धतीने रोल होतं. किंवा झेरॉक्स लॅमिनेशन मशीनचं बी लॅमिनेशन होताना रोल होतं कसं होतं ते बघितलं असेल. तर इथं आपण सिरीज ऑफ स्पॉट वेल्डिंग बघतो बघा. ओके, सीम वेल्डिंगमध्ये अशा खूप साऱ्या सिरीज ऑफ स्पॉट वेल्डिंग असतात आणि हे सगळं पार्ट मेल्ट होणार आणि दोन्हीकडून प्रेशर अप्लाय होणार, इकडून बी प्रेशर आणि इकडून बी प्रेशर. या दोन्हीच्या प्रेशरमुळं काय होणार, ते पार्ट असं जोडत जोडत चालल्या गेला. तर या टाईपच्या वेल्डिंगला सीम वेल्डिंग असं म्हणतात. किंवा शिवणकामाच्या टायमाला बी ते आपण हे नेतो, कपडा जोडतो ना, शिवतो ना, तर ते शिवत जातो ना आपण त्याच्यातून मधून, तर असं सिरीजमध्ये अशा काय जोडणी चालते, त्याला आपण काय म्हणतो, सीम वेल्डिंग असं म्हणतो. त्याच पद्धतीची वेल्डिंग सीम वेल्डिंग. तर इथं 2 रोलर इलेक्ट्रोड असतात, एक खालून आणि एक वरून, आणि तुमची शीट जी आहे ही अशा पद्धतीने इथं जोडली जाते, दोन्हीकडून बी प्रेशर अप्लाय केलं जातं, त्याला आपण काय म्हणतो, सीम वेल्डिंग म्हणतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे एनर्जी स्टोरेज वेल्डिंग. अशी वेल्डिंग जिथं एनर्जी स्टोरेज होती आणि स्टोरेज केलेली एनर्जी तिथं आपण वापरतो. तर बघा, सगळ्यात पहिले सप्लाय घेऊ आपण. काय घेतलं, सप्लाय दिला, काय झालं, स्टेप डाऊन. आणि स्टेप डाऊन करून इथं काय वापरलं आहे, ब्रिज रेक्टिफायर वापरलं आहे. ब्रिज रेक्टिफायर काय करणार, AC to DC करणार. रेक्टिफायर काय करणार, AC to DC करणार. आणि इथे एक कॅपॅसिटर वापरलं. ज्यावेळेस वेल्डिंग होणार, हे पाय, एक रॉड आहे आणि हा एक दुसरा रॉड आहे, हा एक वेल्डिंग रॉड आहे आणि हा एक दुसरा रॉड आहे. तर हे रॉड एकामेकाला टच होणार आणि ज्यावेळेस टच होणार तर हे पोझिशन 1 2 3 आहे. त्यावेळेस ही वेल्डिंग व्हायच्या प्रोसेसमध्ये एनर्जी स्टोरेज होणार, एनर्जी स्टोरेज होणार कॅपॅसिटरमध्ये. या टाईपच्या वेल्डिंगला आपण काय म्हणतो, एनर्जी स्टोरेज वेल्डिंग असं म्हणतो. ओके, एनर्जी स्टोरेज वेल्डिंग. तसा एक टेबल आहे. तर कोणकोणत्या मटेरियलची वेल्डिंग कशा कशा पद्धतीने होते त्याचा टेबल आहे. ठीक आहे, हे समजून घ्या. हे समजलं ना, पुन्हा एकदा सांगतो. सप्लाय दिला, AC टू व्होल्टेजला पहिले स्टेप डाऊन केलं जाणार, व्होल्टेजला स्टेप डाऊन केल्याच्या नंतर AC टू DC केलं जाणार आणि DC सप्लाय. ओके, DC सप्लाय याला दिला आहे, कशाला, ह्या इलेक्ट्रोडला. आता हे इलेक्ट्रोड जॉईन होणार, ज्यावेळेस ते जॉईन होणार त्यावेळेस कॅपॅसिटर काय करेल, डिस्चार्ज करेल आणि कॅपॅसिटर डिस्चार्ज झालं तर एनर्जी स्टोरेज होणार. म्हणून या टाईपच्या वेल्डिंगला आपण काय म्हणतो, एनर्जी स्टोरेज वेल्डिंग असं म्हणतो. काय म्हणतो,
एनर्जी स्टोरेज वेल्डिंग असं म्हणतो. सो दीज आर द रेजिस्टन्स टाईप ऑफ वेल्डिंग. ही सगळी रेजिस्टन्स टाईपची वेल्डिंग आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट टाईपची वेल्डिंग बघू आपण. चला, नेक्स्ट टाईपची वेल्डिंग आर्क वेल्डिंग. कोणती वेल्डिंग? आर्क वेल्डिंग. तर आर्क वेल्डिंगमध्ये दोन टाईपची वेल्डिंग आहे, एक मेटल आर्क वेल्डिंग आणि कार्बन आर्क वेल्डिंग. तर आर्क वेल्डिंगमध्ये तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये आपण फिलिंग मटेरियल वापरत असतो. म्हणजे दोन मेटलला जॉईन करण्यासाठी मधात काहीतरी फिलिंग मटेरियल टाकत असतो. तर याच्यामध्ये फिलिंग मटेरियल जर सेल्फ मेटल असेल, म्हणजे लोखंडाची वेल्डिंग करतो ना बाळ्या, तर लोखंडच जर फिलिंग मटेरियल म्हणून टाकत असो तर त्याला काय म्हणायचं आहे? मेटल आर्क वेल्डिंग. म्हणजे सेम मेटल जर आपण आर्क वेल्डिंगमध्ये वापरत असू तर त्याला आपण काय म्हणतो? मेटल आर्क वेल्डिंग म्हणतो. आणि जर समजा आपण कार्बन इलेक्ट्रोड किंवा ग्राफाईटचे इलेक्ट्रोड इथं वापरत असो तर त्या टाईपच्या वेल्डिंगला आपण काय म्हणतो? कार्बन आर्क वेल्डिंग म्हणतो. कार्बन किंवा ग्राफाईट, कार्बनचे मटेरियल आपण फिलिंग मटेरियल म्हणून वापरत असो तर त्याला आपण काय म्हणतो? कार्बन वेल्डिंग म्हणतो. तर तुम्ही ते वेल्डिंगचे रॉड पाहिले असते ना, त्या रॉडला असं वरून काय असते? फ्लक्स असते. सुरसुरी अगरबत्ती, त्या अगरबत्ती सुरसुरीच्या वरून कसे फ्लक्स असते, त्या फ्लक्स जळत जळत जातात ना. आणि काडी हळूहळू सुरसुरीची काडी तशीच राहते कारण ती मेटलची, पण अगरबत्तीची काडी जळते कारण ती लाकडाची असते. बरोबर आहे. तर हे जे आहे हे इलेक्ट्रोडच्या वर फ्लक्स असते त्याला आपण कोटिंग म्हणतो. तर कोटिंगवरून त्याचे दोन प्रकार पडतात, एक लाईटली कोटेड आणि एक हेवीली कोटेड. सगळ्यात पहिले याचा वर्किंग प्रिन्सिपल पाहू. आर्क वेल्डिंगमध्ये मेटल आर्क आणि कार्बन आर्क दोन्ही आर्क वेल्डिंगचा वर्किंग प्रिन्सिपल सेमच आहे. फक्त फरक काय आहे? इथं मेटल आर्क तर सेल्फ मटेरियल आपण फिलिंग मटेरियल म्हणून वापरतो, आणि इथं कार्बन आर्क तर आपण ॲडिशनल मटेरियल फिलिंग मटेरियल म्हणून वापरतो. मग ॲडिशनल मटेरियल फिलिंग मटेरियल म्हणून जरी वापरत असो तर त्याचे दोन प्रकार पडतात, एक लाईटली कोटेड इलेक्ट्रोड आणि एक हेवीली कोटेड इलेक्ट्रोड. लाईटली कोटेड म्हणजे कोटिंग बारीक कोटिंग, आणि हेवीली कोटेड म्हणजे कोटिंग डार्क किंवा जास्त मोठी कोटिंग असते, त्याला आपण हेवीली कोटेड म्हणतो. तर पहिले वर्किंग प्रिन्सिपल बघू. तर हा सप्लाय दिला तर काय आहे? होल्डर आहे. होल्डरला इथं आपण काय केलं आहे? क्लाइंब थ्रू इलेक्ट्रोडला होल्ड करून ठेवलं. पाहिलं असेल ना तुम्ही ते क्लाइंब. आणि तिथून इलेक्ट्रोड काय करतो आहे? जॉबला इथं आर्क तयार करतो आहे. आर्क तयार केलं की इथं हे जे मटेरियल आहे ते मेल्ट होऊन एखादा लेअर किंवा एखादा पार्ट दुसऱ्या पार्टला जोडण्याचं काम तिथं होतं. ओके. तर या टाईपच्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? आर्क वेल्डिंग असं म्हणतो. तर हा पार्ट आणि हा पार्ट इथं जोडल्या चालला आहे. ओके. आणि हा सप्लाय AC किंवा DC सप्लाय दोन्ही वापरतो आपण. जनरली आपण AC सप्लाय वापरतो का? कारण DCमध्ये कन्व्हर्जन वगैरे करावं लागतं, तर तो कॉस्ट इथं कमी होतो. तर AC सप्लाय वापरून आपण काय करतो? वेल्डिंग करतो. ओके. तर इथं आपण वेल्डिंग इलेक्ट्रोड वापरतो. कोणतं इलेक्ट्रोड? वेल्डिंग इलेक्ट्रोड. वेल्डिंग ट्रान्सफॉर्मर म्हणून आपण वेल्डिंग ट्रान्सफॉर्मर. हे वेल्डिंग इलेक्ट्रोड. तर हे इलेक्ट्रोड तर हा आहे. ओके. मग इलेक्ट्रोडचे दोन प्रकार, एक मेटल सेल्फ मेटल जर इलेक्ट्रोड वापरत असेल तर त्याला मेटल आर्क वेल्डिंग म्हणायचं आहे, आणि जर एक्सटर्नल इलेक्ट्रोड वापरत असेल तर त्याला आपण कार्बन आर्क वेल्डिंग म्हणायचं. मग कार्बन आर्क वेल्डिंगचे दोन प्रकार पडतात. कोणकोणते? एक लाईटली कोटेड आणि एक हेवीली कोटेड. मग कार्बन आर्क वेल्डिंगचे परत आर्क वेल्डिंगचा परत तिसरा टाईप पण एक हायड्रोजन आर्क वेल्डिंग म्हणून. ओके. तर हायड्रोजन आर्क वेल्डिंगमध्ये काय करतो आपण? हायड्रोजन गॅस वेल्डिंग पाहिली तुम्ही? गॅस वेल्डिंग पाहिली असेल ना. तर तिथं तो हायड्रोजन गॅस त्याला स्पार्क करायला किंवा आग त्याला हे करायला मदत करतो, आणि त्यामुळं ती वेल्डिंग एकदम स्मूथली होते. त्याला आपण हायड्रोजन गॅस वेल्डिंग म्हणतो. तर ते आपण बघू. हे समजलं का? याच्यात काय अडचण? ओके. टेस्टेड. चल, याचा स्क्रीनशॉट मारून घ्या तुम्ही. हा जवळपास आपला 60 to 70% चॅप्टर संपला. ओके. याच्यानंतर आता आपण हायड्रोजन आर्क वेल्डिंग हायड्रोजन गॅस वेल्डिंगचा कन्सेप्ट तुम्हाला सांगतो.
हायड्रोजन वेल्डिंग. आज पेपर येणार आहे ACNचा. मॉर्निंगला आहे का एखादा? मॉर्निंगला आहे का एखादा आजचा पेपर? मेकॅनिकलचा होता का? पेपरची चांगली तयारी करा. तुम्हालाच फायदा होईल. गॅस वेल्डिंग पाहिली असेल ना तुम्ही? हायड्रोजन गॅस वेल्डिंग. यस, हायड्रोजनचं गॅस सिलेंडर असतं, सेपरेट सिलेंडर असतं. ते आपल्या याच्या सिलेंडरपेक्षा वेगळं राहतं. लंब सिलेंडर पाहिलं असेल ना तुम्ही? म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी गेज वगैरे फॉर्मेशन होत नाही, स्लग फॉर्मेशन होत नाही, एकदम स्मूथ वेल्डिंग होते. पहा, चल झालं का? बघा, हायड्रोजन वेल्डिंग. तर हायड्रोजन वेल्डिंग ही थोडी ॲडव्हान्स वेल्डिंग आहे. बऱ्याच बघा स्टीलला म्हणजे तुमचं एखादं पाण्याचं भांडं आहे किंवा दुधाची कॅन आहे किंवा अजून काही गॅसोलिनचं पेट्रोलियमचे टँकर आहेत, तर तिथं तुम्हाला स्मूथ आणि फिनिश टाईपची वेल्डिंग करावं लागते. गिअर वगैरे आहे, गिअरला जोडायचे, तर मग अशा वेळेस तुम्ही साधी वेल्डिंग नाही वापरत आहे, तुम्हाला स्पेसिफिक गॅस वेल्डिंगच करावं लागेल. भांडं आहे, भांड्याला छिद्र पडलं आहे, तुम्ही गॅस याची वेल्डिंग नाही वापरू शकत, तर तुम्हाला गॅस वेल्डिंग वापरावं लागेल. तर गॅस वेल्डिंगमध्ये आपण काय करतो? हायड्रोजन गॅस वापरतो. ओके, हायड्रोजन गॅसच्या अशा लंब्या टाक्या असतात, पाहिल्या असतील ना तुम्ही. आणि त्या नोझल थ्रू आपण काय करतो, याला कंट्रोल वॉल थ्रू प्रेशर गेज असतं, तिथून ते नोझल थ्रू कशावर सोडतो? जिथं आर्क तयार होते त्याच्यावर सोडतो. ओके, आणि इथं बघा आपण हे ऑन ऑफ करतो. हे टंगस्टनचे इलेक्ट्रोड, हे दोन इलेक्ट्रोड आहे. हे इलेक्ट्रोड असे पकडले जातात आणि ह्या जॉबमध्ये तिथं फिल केले जातात. आणि जॉबमध्ये अशा पद्धतीनं हायड्रोजन गॅस सोडला
तर हायड्रोजनचा गॅसचं प्रेशर किती असतं 0.5 kg/cm². एवढं प्रेशरचं हायड्रोजन गॅस इथं सोडला जातो. आणि इथं सोडल्याच्या नंतर इथं हे आर्कला काय करेल, आर्कला व्यवस्थित स्प्रेड व्हायला मदत करेल आणि 4000 डिग्री सेल्सिअसपर्यंत टेम्परेचर येईल. फ्लेम असते एक, पाहिले असेल तर. ही फ्लेम काय करते, याला मेल्ट करते आणि मेल्ट केल्याच्या नंतर ते वेल्ड करायला मदत करते. ओके. आणि इथं कंट्रोल आहे, सप्लाय दिला, हे वेल्डिंग किती कंट्रोल करायची किंवा किती टेम्परेचर ठेवायचं, किती करंट ठेवायचं, हे ऑन ऑफसाठी हे ॲडिशनल पुश बटन. तर इकडून गॅस येणार, त्याच्यावर स्प्रेड होणार आणि इकडून करंट येणार, इथं आपण कंट्रोल ऑन ऑफ. आणि अशा पद्धतीने हा आर्क जो आहे हा हायड्रोजनच्या फ्लोमुळं काय होणार आहे, जास्त प्रखरपणे आणि कंट्रोल मॅनरनी जाणार आहे. म्हणजे इथं थडथड थडथड थिलंग्या वगैरे पडणार नाही. आपल्या आर्क वेल्डिंगमध्ये जे पडते ना त्या पद्धतीचा आर्क होणार नाही. एकदम स्मूथ फ्लेम असणार. पाहिले असेल ना तुम्ही गॅसची एकदम साधी स्मूथ फ्लेम, आणि ती फ्लेम बरोबर तिथं जोडून स्मूथ पद्धतीने वेल्डिंग केले जाते. ओके. समजा आता टँकर आहे पाण्याचं नाही, गॅसचं टँकर आहे, ऑइलचं किंवा पेट्रोलचं टँकर आहे. ते जर फुटलं तर लय अवघड आहे. मग त्याला वेल्डिंग करायची एकदम स्मूथ पद्धतीने करायची आणि परफेक्ट करायची. मग अशा वेळेस या टाईपच्या वेल्डिंगचा वापर केला जातो. त्याला आपण काय म्हणतो, हायड्रोजन गॅस वेल्डिंग. पुन्हा एकदा सांगतो, हे हायड्रोजन गॅसचं सिलेंडर आहे, हे कंट्रोल वॉल्व आहे, हे प्रेशर गेज म्हणजे प्रेशर कंट्रोल करण्यासाठी इथून हायड्रोजन सोडला जातो नोझल थ्रू. कशामध्ये, आर्क जिथं तयार होते तिथं. आणि हा तुमचा कंट्रोल AC सप्लाय, ज्याला आपण वेल्डिंग ट्रान्सफॉर्मर म्हणतो, साधा वेल्डिंग ट्रान्सफॉर्मर. तिथून इथं आपण टंगस्टनचे इलेक्ट्रोड वापरले, ते आर्क क्रिएट करते कुठं, जॉबला, जे वेल्ड करण्याचं काम करते. आता इथून हायड्रोजन आला तर किती प्रेशरने येणार, एवढ्या प्रेशरने तो हायड्रोजन काय करेल, टेम्परेचर अगदी 4000 डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढवणार आणि हे मेल्ट करायला मदत करणार. प्रेशरला ऑन ऑफ करून आपण काय करू शकतो, स्टार्ट किंवा स्टॉप करू शकतो. वेल्डिंग स्टार्ट, वेल्डिंग स्टॉप, अशा पद्धतीने. तर या वेल्डिंगचा सुद्धा आजकाल सर्रास वापर केला जातो स्टीलच्या वेल्डिंगच्या जॉईंटसाठी. ओके. उदाहरणार्थ स्टीलचं कुकर होतं आणि त्या कुकरचं हँडल तुटलं, साधं वेल्डिंग जमणार नाही तिथं तुम्ही गॅस वेल्डिंग करायची. येतं लक्षात, समजलं आहे. थोडं राहिला ह्या टॉपिकला. एक काम करा, पटकन याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. आता मॉडर्न वेल्डिंग टेक्निकमध्ये आपल्या 3 टाईपचे वेल्डिंग आपण पटकन बघणार आहे 10 मिनिटात. मॉडर्न वेल्डिंग टेक्निक्समध्ये पहिली टेक्निक आहे अल्ट्रासॉनिक वेल्डिंग. अल्ट्रासॉनिक वेल्डिंगमध्ये आपण काय करतो आहे, पिझो इलेक्ट्रिक सेन्सर वापरतो आहे. आणि हा पिझो इलेक्ट्रिक सेन्सर वापरून आपण इथं व्हायब्रेशन क्रिएट करतो आहे. आणि या व्हायब्रेशननी नंतर इथं प्रेशर अप्लाय करून 2 मेटल पार्टला जॉईन करण्याचं काम इथं होतं आहे. कुठं वापरतात हे, इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीमध्ये, ॲटोमोबाईल, जॉईंटिंग ऑफ प्लास्टिक अँड नॉन मेटॅलिक पार्टच्या जॉईंटिंगसाठी याचा वापर केला जातो. त्याच्यानंतर लेझर वेल्डिंग आहे.
लेझर वेल्डिंगमध्ये आपण काय करतो, लेझर बीमचा वापर करतो. ओके, कुठं वापरतात रे, टंगस्टन, ॲल्युमिनियम, निकेल अशा टाईपच्या वेल्डिंगमध्ये याचा वापर केला जातो. आणि नेक्स्ट आहे IGBT कंट्रोल वेल्डिंग. IGBT कंट्रोल्ड वेल्डिंग. आता IGBT कंट्रोल वेल्डिंगमध्ये AC इनपुट, त्याच्यानंतर रेक्टिफायर, फिल्टर, त्याच्यानंतर IGBT इन्व्हर्टर, त्याच्यानंतर हाय फ्रिक्वेन्सी ट्रान्सफॉर्मर. परत याचं काय केलं जातं, रेक्टिफिकेशन, रेक्टिफायर्स अँड फिल्टर, त्याच्यानंतर आउटपुट कंट्रोल, त्याच्यानंतर वेल्डिंग, इलेक्ट्रोड और टॉर्च. तर ह्या मॉडर्न इलेक्ट्रॉनिक्स ॲडव्हान्स मॉडर्न टेक्निक आहेत. आत्ताच्या मॉडर्न युगामध्ये अशा टाईपचे वेल्डिंग तुम्ही बघितले असतील. ओके, जर समजा तुम्हाला समुद्रात वेल्डिंग करायची, पाण्याखाली, सोपी गोष्ट नाही. तिथं तुम्ही कुठं ट्रान्सफॉर्मर घेऊन जाणार आहे, वेल्डिंग ट्रान्सफॉर्मर. असं जर तुम्ही वेल्डिंग ट्रान्सफॉर्मर आणि ते नेतानी त्यांना दिसले तर ते दुसऱ्या दिवशी तुम्हाला जॉबहून काढून टाकतील. त्यांना तुम्हाला ॲडव्हान्स मॉडर्न टेक्निकचा वापर करायचा. तर 3 मॉडर्न टेक्निक आहेत. एक अल्ट्रासॉनिक वेल्डिंग. तर अल्ट्रासॉनिक वेल्डिंगमध्ये आपण काय करतो, पिझो इलेक्ट्रिक ट्रान्सड्यूसर आहे. आणि काय कपलर आहे. तर बघा, हे पिझो इलेक्ट्रिक ट्रान्सड्यूसर. पिझो इलेक्ट्रिक ट्रान्सड्यूसर काय आहे, असं ट्रान्सड्यूसर ज्याच्यावर जर प्रेशर अप्लाय केलं तर ते काय करतं, इलेक्ट्रिकल एनर्जी तयार करतं. आणि उलट जर इलेक्ट्रिकल एनर्जी दिली तर ते प्रेशर तयार करतं. दोन्ही गोष्ट आहे. इलेक्ट्रिकल एनर्जी दिली तर ते प्रेशर तयार करतं आणि प्रेशर दिलं तर ते इलेक्ट्रिकल एनर्जी तयार करतं. आता हे पिझो इलेक्ट्रिक ट्रान्सड्यूसरला जर आपण इलेक्ट्रिक सप्लाय दिला तर ते काय करेल, व्हायब्रेशन तयार करेल, प्रेशर तयार करेल. आणि या प्रेशरचा वापर करून आपण काय करू, ह्या 2 पार्टला जॉईन करण्याचं काम करू. येतं का नाही, सोपं आहे का नाही पार्ट, 2 मेटल पार्टला जॉईन करण्याचं काम करू. हे कपलर आहे, कपल करण्यासाठी. ओके, म्हणजे थोडक्यात काय, तर याच्यामध्ये आपण नॉन मेटलला जोडू शकतो. हाय फ्रिक्वेन्सी सप्लाय वापरायचा. किती सप्लाय, अगदी 20 to 60 किलोहर्ट्झ एवढी फ्रिक्वेन्सी त्याला द्यायची. एवढी हाय फ्रिक्वेन्सी असेल तर ते काय करेल, व्हायब्रेट करेल. आणि त्या व्हायब्रेशननी बघा, द फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन इज अबाउट 20 to 60 किलोहर्ट्झ. आणि नो इलेक्ट्रिक करंट और फिलर मटेरियल इज यूज. काही फिलर मटेरियल नाही लागणार, इलेक्ट्रिक सप्लाय लागणार नाही, काही नाही. तर एवढी फ्रिक्वेन्सी दिली तर काय करेल, एक प्रचंड व्हायब्रेशन करेल. आणि हे कपलर काय करेल, याला अशा पद्धतीचं प्रेशर अप्लाय करेल की हे काय होईल, जॉईंट होऊन जाईल. सोपं आहे की नाही. ही ॲडव्हान्स टेक्निक. याच्यात कुठं करंट कुठं त्या समुद्रामध्ये आतमध्ये नेतो खाली. तर ही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आपण वेल्डिंग इलेक्ट्रोडमध्ये वापरतो. आता गॅसोलिन टँक वगैरे असतात, खूप साऱ्या उभट टाक्या असतात मोठ्याला, आणि बॉयलर वगैरे मोठं, आणि एक छिद्र पडलं त्याला, तर मग तिथून 2-3 लोक आतमध्ये सोडले जाते. या टाईपची टेक्निक सोडली जाते. मग ते आतमधून वेल्ड करतात. बाहेरून वेल्ड केलं तर तेवढी फिनिशिंग येणार नाही, आपल्याला दिसणार नाही. तर वरून टाक्यामधून सोडलं जातं. एवढं सकच इनपुट असतं, त्याच्यातून सोडलं जातं. आणि नंतर मग त्याला ते वेल्डिंग केली जाते. कधी कधी तर चालू पाण्यामध्ये आतमध्ये वेल्डिंग केली जाते. ओके, तर ह्या टेक्निक आहेत, ह्या मॉडर्न वेल्डिंग टेक्निक, त्याच्यामुळेच म्हणायचं. तर हे समजलं. त्याच्यानंतर लेझर बीम. तर इथं काय केलं जातं, लेझर बीमनी काय केलं जातं,
बीम सोडला जातो आणि बीमनी काय केलं जातं ते प्रेशराईज केलं जातं, बीमनी ते वेल्ड केलं जातं म्हणजे मेल्ट होतं. मेल्ट झालं का कधी कधी प्रेशर टाकून त्याला पाण्यातच जोडलं जातं. म्हणजे 2 मेटल पार्ट आहेत, त्याला प्रेशर टाकायचं आणि त्याला वेल्ड करून टाकायचं, प्रेशर अप्लाय करायचं. तर या टाईपच्या वेल्डिंगला आपण काय म्हणतो, लेझर वेल्डिंग म्हणतो. ओके, लेझर ऑपरेशनसुद्धा आहेत माहिती आहे तुम्हाला, ऐकलं असाल ना लेझर ऑपरेशन, बिना टाक्याचं ऑपरेशन. याच्यामध्ये काय करतो आपण, 2 हाडं जे आहेत, 2 हाडाचे जॉईंटिंग, तर हाडाला मधात रॉड वगैरे टाकतो ना आपण, तर त्याच्या टाईपची जॉईंटिंगसुद्धा आपण अशा टाईपच्या वेल्डिंगनी करतो. तिथं आतमध्ये वेल्डिंग वगैरे नाही करत, पण ते लेझर ऑपरेशन असतं, ते लेझर बीम आतमध्ये सोडून तो पार्ट टिश्यूला किल केलं जातं. ओके, त्याच पद्धतीची टेक्निक कुठं लेझर वेल्डिंगमध्ये वापरतात. समजा हे 2 पार्ट जोडायचे, मग काय करायचं, इथं लेझर बीम सोडायचा, मेल्ट करायचं आणि प्रेशर अप्लाय करून ते जोडून द्यायचं. तर अशा टाईपची ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आपण कुठं वापरतो, वेल्डिंगमध्ये वापरतो. त्याला आपण मॉडर्न वेल्डिंग टेक्निक म्हणतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे IGBT वेल्डिंग, ॲडव्हान्स वेल्डिंग आहे IGBT वेल्डिंग. याच्यामध्ये आपण AC सप्लाय देतो, ACला रेक्टिफिकेशन थ्रू AC टू DC करतो आणि DCला आपण फिल्टर करतो, प्युरिफाय करतो. ओके, रिपल फॅक्टर रिड्यूस करतो. त्याच्यानंतर परत इन्व्हर्टर वापरतो, म्हणजे DC टू परत AC करतो. आणि AC आपण कुठं देतो, ट्रान्सफॉर्मरला. कोणत्या ट्रान्सफॉर्मरला, हाय फ्रिक्वेन्सी ट्रान्सफॉर्मर, हाय फ्रिक्वेन्सी ट्रान्सफॉर्मर. मग हाय फ्रिक्वेन्सी ट्रान्सफॉर्मर फ्रिक्वेन्सी वाढवतं, ती वाढलेली फ्रिक्वेन्सी परत ACचं आपण काय करतो, DCमध्ये कन्वर्ट करतो आणि DC आउटपुट जे आहे ती आपण वेल्डिंगला कंट्रोल मॅनरमध्ये वापरतो. मग एवढं कुठं नाही काऊन करायचे, AC टू DC करायचं आणि DCचं परत AC करायचं, नंतर कंट्रोल करायचं, कारण आपल्याला तिथं फ्रिक्वेन्सी वाढवायची. डायरेक्ट आपण 50 हर्ट्झची काय हजारो हर्ट्झ नाही करू शकत. टू कन्वर्ट स्मॉल फ्रिक्वेन्सी इंटू हाय फ्रिक्वेन्सी, सच टाईप ऑफ कन्वर्जन इज रिक्वायर्ड. AC टू DC, DC टू AC. हे VFDमध्ये आहे, 3rd इयर गेलेला लेवलला गेल्यावर कळून तुम्हाला. तर हे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, ॲडव्हान्स वेल्डिंग कुठं वापरतात रे, वेल्डिंग वर्क ऑफ क्रोमियम, निकेल, टंगस्टन, ॲल्युमिनियम, अशा टाईपच्या वेल्डिंगचा, म्हणजे अशा टाईपच्या मटेरियलला जॉईन करण्यासाठी नॉन आयन, फेरस किंवा लोखंडाच्या व्यतिरिक्त काही जे मेटल आहे, प्रिसाईज मेटल आहे, सोनं, चांदी, यांची वेल्डिंग करायची सिस्टमॅटिक पद्धतीने. तर या पद्धतीने ह्या मॉडर्न टेक्निक वापरून आपण या टाईपच्या वेल्डिंग करू शकतो. इथे लक्षात. सो दीज आर द 3 टेक्निक्स बाय विच वी कॅन इम्प्रूव्ह द वेल्डिंग स्किल. इथे लक्षात. चल, याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. झालं. आता इम्पॉर्टंट क्वेश्चन इथं एक काम करतो, इम्पॉर्टंट क्वेश्चन इथंच टाकून देतो. 4-5 तर इम्पॉर्टंट क्वेश्चन याच्यात. तर पहिल्या स्टार्टिंगलाच आपण दिले, तरी पण देऊन टाकतो. तर पहिले क्लासिफिकेशन ऑफ वेल्डिंग, हा एक महत्त्वाचा क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर रेजिस्टन्स वेल्डिंग, लिस्ट अँड एक्सप्लेन एनी वन किंवा एनी टू, अशा पद्धतीचा प्रश्न असेल. त्याच्यानंतर कम्पेअर रेजिस्टन्स अँड आर्क वेल्डिंग. त्याच्यानंतर कन्सेप्ट ऑफ आर्क वेल्डिंग. त्याच्यानंतर लिस्ट मॉडर्न वेल्डिंग टेक्निक अँड एक्सप्लेन एनी वन. अशा पद्धतीचे 4 ते 5च क्वेश्चन आहेत. आणि एक हा पण येऊ शकतो, हायड्रोजन आर्क वेल्डिंग. तर याच्यामध्ये बी हा एक क्वेश्चन येण्याची शक्यता जास्त आहे. हे 4 क्वेश्चन येण्याची शक्यता जास्त आहे. ओके, आणि हे 2 येऊ शकतात. तर यातले पण हे 3 प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. हे 3 जर केले तर तुमचे 12 मार्क जवळपास फिक्स होतात. पहिला 2 मार्काला, नंतरचे 4-4 मार्क, 12 मार्क हे फिक्स होतात. आणि बाकीपैकी एखादा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तसे 12 ते 16 मार्काचा हा टॉपिक आहे. इथं लक्षात. चल थांबू आपण इथं. नेक्स्ट सेशनमध्ये आपण दुसरा पार्ट कव्हर करू.
ठीक आहे.